नमस्कार. हॅशटॅग कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असं अंड्याचं कालवण करून. इथे यासाठी मी टाकलेले आहे तिथे 7 अंडी शिजत टाकलेली आहेत. जसं तुमच्या घरचे मेंबर असतील तसे तुम्ही इथे अंडी घेऊ शकता आणि इथे तुम्हाला पातेल्यात लिंबू सुद्धा दिसत आहे. कारण की पातेलं किंवा स्टोव्ह आपला आतून काळा पडू नये म्हणून मी इथे लिंबू ॲड केलेला आहे. तर मी इथे आता मसाले घेतलेले आहेत. आपल्या कालवणासाठी इथे लागणार आहे सुक्क खोबरं. मी इथे घेतलेली आहे मूठभर कोथिंबीर. इथे मी 2 छोटे-छोटे लाल टोमॅटो घेतलेले आहेत. इथे 2 छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक छोटा लसूण घेतलेला आहे सोलून. आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर यासाठी मी इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि कढईत थोडंसं तेल गरम केलेलं आहे. याच तेलावरती आपल्याला छान असं लालसर खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं जास्त काळपट देखील करायचं नाहीये. छान असं लाल होईल असं मस्त असं आपल्याला खोबरं इथे भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. जास्त फास्ट ठेवायची नाहीये, नाहीतर खोबरं आपलं काळपट पडू शकतं. खरपूस असं छान भाजलं जाणार नाहीये. तर त्यासाठी मस्त असं खोबरं पहिल्यांदा भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालं की लगेच त्या तेलामध्ये आपण थोडंसं कांदा देखील भाजून घेणार आहोत. कांदा पण आपण असं लालसर गुलाबी होऊस तर असं छान भाजून घ्यायचा. अगदी इथे आपल्याला कांदा देखील छान भाजून घ्यायचा आहे. मस्त असा सोनेरी असा कांदा भाजून घ्यायचा. जास्त करपवायचा नाहीये कांदा पण आपल्याला. इथे पहा असा छान कांदा भाजून झाला की त्यावरतीच आपण हे 2 लालसर असे टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कापून. ते देखील या कांद्यासोबत भाजून घ्यायचे. इथे कोणी कोणी टोमॅटो ऍड करतं देखील आणि कोणी करत देखील नाही. पण मी ते ऍड करते. तुम्ही पण एकदा ऍड करून बघा. खूप छान चव लागते टोमॅटोने देखील. टोमॅटो पण आपल्याला असा मस्त छान भाजून घ्यायचा आहे आणि हे सर्व पदार्थ भाजले की आपण मिक्सरला याची मस्त बारीक पेस्ट करून घेणार आहोत. हे पहा आता सर्व आपण मस्त असं छान भाजून घेतलेलं आहे. आधी फक्त मी सुक्क खोबरं बारीक वाटून घेणार आहे. त्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि कांदा टोमॅटो हे भाजून म्हणजे वाटूनच घ्यायचं. आता इथं आपल्याली वाटलेली पेस्ट तयार आहे. इथे खोबरं वाटले, हिरवं वाटण देखील वाटून झाले. इथं मी घेतलेलं आहे मीठ, हळद, आपला घरगुती वापरात येणारा मसाला आणि धणे जिरे पावडर. मी इतकं सर्व आता हे गरम झालेल्या तेलात फोडणी करून घेणार आहे या मसाल्यांची. मसाल्याला छान असा तेलावरती भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा. तेल सुटूस तर खूप छान लागतं मग कालवण असं भाजून घेतलं की. आपण चिकन मटणाला जसा मसाला तयार करतो तसाच मसाला मी इथं अंड्याच्या कालवणासाठी देखील तयार केलेला आहे. तुम्ही या मसाल्यांमध्ये चिकन शिजवून देखील टाकू शकता आणि मटण पण शिजवून याच पद्धतीने तुम्ही मटणाचं किंवा चिकनचं कालवण करू शकता. असं छान मस्त भाजून घ्यायचा मसाला. आपला इथे मसाला खाली चिटकू नये म्हणून मी इथे गरम पाणी ऍड केलेलं आहे थोडंसं. पाण्यामुळे मसाला काय होतो छान मिळून येतो. आणि हो, मसाल्यांमध्ये किंवा कालवण करताना कोणताही नॉनव्हेज पदार्थ करताना नेहमी गरम पाणीच ऍड करावं. आता मी इथे हे अंडे असे मधोमध चिरून घेतलेले आहेत. एक एक 2-2 काप असे अंड्यांना करून घ्यायचे आणि या मसाल्यांमध्ये एक एक करून सोडायचे आणि छान असे या मसाल्यांसोबत भाजायचे.
अंडे आपल्या मसाल्यांसोबत छान असे भाजून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, पूर्ण असा अंड्याला हा मसाला छान असा लागतो आणि आपले अंडे देखील तेलावरती छान परतून निघतात. तुम्हाला मी यामध्ये अजून एक छोटासा पदार्थ सांगू का? ह्या असंच मी एक अंड आणि मसाला काढून ठेवते नेहमी चपाती सोबत किंवा भाकरी सोबत सुक्का अंड खाण्यासाठी. खूप छान लागतं असं. हा मसाला अंडा देखील सुक्का होऊ शकतो. जसं आपण सुक्कं चिकन किंवा सुक्कं मटण खातो, त्याचप्रमाणे हे सुक्कं अंड देखील तुम्ही खाऊ शकता. आणि तो पदार्थ मला खूप आवडतो म्हणून मी यातलं एक अंड आणि थोडासा मसाला नेहमीच काढून ठेवते. तुम्ही देखील ट्राय करायचं असेल तर नक्की तुम्ही ते ट्राय करू शकता. खूप असं सुंदर लागतं खाण्यासाठी. हे बघा, मस्त असं तेल सुटलं आहे मसाल्यांना. अंडी सुद्धा छान परतली जात आहे. हे बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथे देखील माझ्यासाठी मी इथे एक अंड आणि थोडासा मसाला काढून ठेवलाय. खूप सुंदर लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता राहिलेल्या मसाल्यांमध्ये गरम केलेलं पाणी ऍड करून आपलं कालवण तयार करायचं आहे. तुम्हाला हवं तितकं तुम्ही हे कालवण घट्ट किंवा पातळ ठेवू शकता, जसं तुम्हाला आवडेल तसं. पण लक्षात ठेवा, इथे गरम पाणीच ऍड करा. म्हणजे काय होतं, मसाले सगळे मिळून होतात. आपलं कालवण फुटल्यासारखं अजिबात दिसत नाही. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं पीठ किंवा डाळी वापरलं नाहीये मिळून येण्यासाठी. फक्त खोबऱ्याच्या मसाल्यांवर मी हे कालवण केलेलं आहे. आणि याला छान मस्त अशी उकळी आली की आपलं असं छान मस्त असं अंड्याचं कालवण भाकरी किंवा चपाती सोबत खाण्यासाठी तयार आहे. कोण जर नवीन ही रेसिपी शिकत असेल तर त्यांसोबत तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. खूप सोपी अशी रेसिपी आहे ही. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे छान छान आणि सोप्या रेसिपी मी तुम्हाला या चॅनलवरती नक्की घेऊन येईन. तर मग पटापट आपल्या चॅनलला म्हणजेच #कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जे कोणी नवीन शिकत आहेत त्यांना हा व्हिडिओ किंवा त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चलो, बाय बाय. बाय.